या टीमने देखील दमदार कामगिरी केली। सर्वाधिक धाव संख्येचा विक्रम आज जासई टीमचा राहिला 80 धावा। सामन्याला करूया सुरुवात। बॅट्समन आले चैतन्य पाटील आणि त्याच्या सोबतीला करण मडवी। पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल खानावकर, नावडेचा हा वेगवान गोलंदाज। पहिलाच बॉल फटका फसलाय, कॅचची संधी, फार मोठी विकेट, रोहित निघालाय कॅच घेण्यासाठी आणि ते कॅच ड्रॉप। फार महत्वाचा झेल होता कारण चैतन्याची विकेट्स लवकर आली तर अडचणी वाढू शकतात आणि ज्या खेळाडूंना मागच्या मॅच मध्ये 50 धावा ठोकल्यात आणि एक वेगळं सेलिब्रेशन आम्ही चैतन्य पाटीलचं पाहिलं। इथे संधी मिळाली त्याला। पहिल्या बॉलवरती 2 न केले सुरुवात साहिल खानावकरच्या विरोधात। चांगला गोलंदाज आहे साहिल आणि नेहमीच त्याची देखील धारदार गोलंदाजी प्रेक्षकांना पाहायला मिळत असते। परंतु तेवढाच आक्रमक फलंदाज आहे चैतन्य पाटील, टाकीगावची रन मशीन आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा गगनभेदी षटकार। स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलं चैतन्य पाटीलनं। इथे देखील हेलिकॉप्टर लुक दिलाय, व्हॉट अ शॉट, काय टायमिंग आहे आणि सहजरित्या बॅटिंग करतोय चैतन्य पाटील। 2 बॉल 2 षटकार। तो बॅटिंग करतोय, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचून फटकेबाजी। 2 षटकार तर आलेत, 3 बॉल मध्ये 14 काढल्यात। ओहो, थोडासा खाली राहिलाय। इथे चांगला टप्पा साहिल खानावकरचा। मागील 2 बॉल जर पाहिले तर समोर टाकले आणि त्याच्यावरती मार बसला आणि इथे चांगला टप्पा बदलला अगदी आणि इथे डॉट काढण्यामध्ये यश मिळाले साहिल खानावकरला। 4 बॉलचा खेळ झाला आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात बिनबाद 14 धावा। इथे देखील समोर टाकलाय आणि सरळच्या दिशेनं स्टेट ड्राईव्हचा दणका दिलाय आणि साहिल खानावकरच्या विरोधात हा 3रा षटकार। वेग दाखवला त्यात साहिलच्या विरोधात चैतन्य पाटीलनं आपली धारदार बॅटिंगनं अगदी 3 षटकार ठोकलेत। तब्बल पोहोचला 20 या धावसंख्येवरती। 5 बॉलचा खेळ संपला आणि हे षटक थोडंसं टोकेदुखी राहिलंय। ज्या आयकॉनच्या वरती बरीच जिम्मेदारी आहे आणि त्याच आयकॉनला आता चांगला चोप दिला। 5 बॉल मध्ये 20 धावा। थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणूया परंतु अद्याप शेवटचा बॉल राहिला। राऊंड द विकेट ना आलेत गोलंदाज। शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं फिरून मारलाय चैतन्य पाटीलची दादागिरी आणि मैदानाच्या आतमध्ये हा 4था षटकार। 6 बॉल मध्ये ठोकल्या तब्बल 26 धावा। काढल्यात त्यामुळे आता रोहित समोर देखील टेन्शन आहे कारण आता जर हे षटक चांगलं आलं नाहीये तर स्कोर मोठा बनेल आणि या ओव्हर मध्ये काही झालं तरी आता डॉट बॉल विकेट्स रोहित गरतला काढावे लागतील। टीमचा कॅप्टन आणि 2 मागील वर्ष जर पाहिली तर प्रचंड चांगली राहिलीत। अगदी 6 बाईक आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकल्या आणि गत वर्षी उरण प्रीमियर लीग सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिलाय उरणचा। तो आलाय बॉलिंग ट्रॅक वरती। समोर आहे करण, फुल टॉस, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न। स्ट्राइक वरती आलाय चैतन्य आणि भूमिका स्पोर्ट चिरलेचे खेळाडू म्हणत असतील की चैतन्यच आता राहू दे कारण त्याच्या बॅट मधून रन्स चांगले येत आहेत। धाव फलकावरती तब्बल 27 धावा अवघ्या 7 बॉल मध्ये। 27 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात। हे 2रं षटक आहे। रोहित गरत गोलंदाजी ट्रॅक वरती, समोर चैतन्य पाटील। इथे बॉल चांगला, टप्पा चांगल्या, व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळत असतात। एकाच टीम मध्ये गावदेवी गावठाण टीम मध्ये एकाच संघामध्ये आम्ही या दोन्ही संघांना खेळताना खेळाडूंना पाहिलंय। सोबतीला नॉन स्ट्राईकला करण आहे, तो देखील गावदेवी गावठाण मध्ये खेळत असतो व्यावसायिक खेळाडू म्हणून।
परंतु इथे स्टार्ट जी मिळाली ती निरंतरता टिकवण्यासाठी चैतन्यला संघर्ष करावा लागेल. तर दुसरीकडे रोहितला डॉट बॉलची गरज आहे. टप्पा बदललाय, फटका चांगला गॅप मध्ये खेळले क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग केले, रन्स मिळाले. एक थ्रो झालाय खराब आणि दुसऱ्या धावेसाठी निघालेत खेळाडू आणि पाहता पाहता 2 धावा देखील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत नॉ स्ट्राईक एंड वरती. ओ तिथे थ्रो बॅकअप, सुशांतनं थ्रो जरूर चांगला केला परंतु कनेक्शन करण्यासाठी कोणी नव्हता. त्यामुळे रन्स कंप्लीट होतील 3 धावा. या 3 धावेनं संघ पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकाचा विचार केला तर फक्त रोहितनं 3 बॉलमध्ये 4च धावा खर्च केल्यात. आणि जेव्हा जेव्हा आयकॉनची स्पर्धा असते तेव्हा पहिलं षटक हे आयकॉनला टाकावं लागतं. सर्रास स्पर्धेमध्ये साहिलनं पहिल्या मॅच मध्ये हुकूमत दाखवली बॉलिंग मध्ये, परंतु या मॅच मध्ये हवी तशी बॉलिंग झाली नाहीये. बरेचसे बॉल त्यानं समोर टाकले. एक हेलिकॉप्टर लुकनं देखील चैतन्यने षटकार मारला. त्यामुळे स्लॉट मध्येच बॉलिंग केले साहिलनं. परंतु हे रोहित घरचं कौतुक करूया. रोहितनं टप्पा बदलला, मागे टाकतोय बॉल, गुड लाईन स्पॉट वरून टर्न करतोय, मागे पाठवलाय आणि रोहितचा हा बॉल भिरकावून दिलाय फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे. देत धनादन फटकेबाजी. आणखीन एक षटकार. आणखीन एक टप्पा बॉल आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा खणखणीत षटकार. मध्ये 12 ठोकल्यात. त्यामुळे आता स्कोर पोहोचलाय तब्बल 42 या धावसंख्येवरती. 42 रन्स, 42 धावा. इथे देखील समोर टाकलेला बॉल विशेप मध्ये लॉंग ऑन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चैतन्याला स्ट्राईक घ्यायची आणि तो धावत निघाला. त्यामुळे रन्स कंप्लीट होतील 2 धावा. आणि अशा पद्धतीनं पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर डबल चौका धाव फलकावरती 44 धावा विदाउट विकेट लॉस. शेवटचं षटक आहे. तब्बल 44 बनल्यात आणि सर्वाधिक धावा काढेल त्या संघाला आता डायरेक्टली शेवटची मॅच खेळण्याची संधी मिळेल. सर्वाधिक धावा काढत मॅच जिंकायची आणि हा प्रवास फार महत्वाचा असतो. नेहमी आपण पाहायला गेला तर दुसऱ्या सेकंड राऊंड मध्ये आणि आतापर्यंत 44 काढल्यात. चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंकडे. या क्रीडांगणाचा चांगला अभ्यास आहे. दोन्ही खेळाडूंनी 50 धावा 2 मॅचेस मध्ये काढल्यात वैयक्तिक आणि त्यामुळे चांगली फटकेबाजी मागील 2 ओव्हर मध्ये राहिले. शेवटचं षटक. टीम पार्क स्पोर्ट्स घाटलागाव टीमचे कॅप्टन या आणि त्यांच्या सोबतीला असेल ओमकार मयूर स्मृती गावदेवी गावठाण. चला कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. पुढची मॅच देखील 3 ओव्हरची आहे. तो इथे 44 बनल्यात. डू ऑर डाय. जिंकेल तो पुढे जाईल, पराभूत होईल त्याचं आव्हान संपेल. त्यामुळे ही मॅच महत्वाची आहे. 44 बनल्या. शेवटचं षटक चैतन्य पाटीलच्या समोर तयार. समोर टाकलेला बॉल फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर आणि या षटकारांना टीम भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ पोहोचलाय. अवघ्या 13 बॉल मध्ये 50 धावा. खेळाडू आणि जिगरबाज अगदी बिनधास्तपणे बॅटिंग करतोय. कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता निर्भीडपणे फटकेबाजी त्याने केली आहे आणि आतापर्यंत चांगला दमखम दाखवलाय. इथे यॉर्कर बॉल आहे, ड्राईव्ह केलाय सॉफ्ट हँडने. एक झाले कंप्लीट. खा दुसऱ्या धावेसाठी करंट जाईल का पुन्हा एकदा. चांगला कॉल आहे. स्ट्राईक हवे चैतन्यला आणि ते 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्यात.
मागच्या मॅच मध्ये चैतन्य दमला होता, तिथे त्यानं बरेच बॉल खेळले, 50 धावा काढल्या, इथे देखील तसाच संघर्ष केला, पण ही प्रेक्षकांच्या मनामध्ये खेळली जरूर राहील. काय फटके टोकलेत, सोपं नाहीये. साहिल खानावकर आयकॉन खेळाडू, त्याच्या विरोधात फटके, आणि तदनंतर आलेला रोहित घरत, त्याला देखील चांगली रन्स काढण्यामध्ये यशस्वी राहिल्या. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं फिरून खेळण्याचा प्रयत्न, आणि आता लागले बॅट चेंज. अंपायरच्या निर्णयाची वाट पाहिलीच नाही चैतन्यनं, आणि ते खेळाडू वृत्तीचं घडले दर्शन. पहिला खेळाडू चैतन्य पाटील झेलबाद. चिर्ले चॅलेंजर्स नितीन मडवी यांचा मी जरूर कौतुक करू. त्यांनी चांगली आम्हाला साथ दिली या प्रतियोगितेसाठी, आणि जो हातभार लावला ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, त्यामध्ये नितीनजी यांची महत्वाची भूमिका आहे. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. चिर्ले चॅलेंजर्स दरवर्षी स्पर्धा प्रेक्षकांना का आवडीची वाटते, कारण 2 दिवसामध्ये 40 आयकॉन खेळतात. 40 आयकॉन खेळाडू अगदी वेगवेगळ्या गावांमधून, कोणी छोट्या गावांमधून आपलं नाव रोशन केले ते खेळाडू उतरतात, कोणी आखाती राज्यांमध्ये जाऊन डंका वाजवलाय ते खेळाडू देखील उतरतात. उद्या तुम्हाला अगदी सूरज केने, पवन, अगदी केतन मात्रे वाकलंडचा खेळाडू, सर्वाधिक बाईक जिंकणारा तो खेळाडू उद्या येणार आहे, ज्यानं 37 बाईक, 6 4 व्हीलर जिंकल्यात. त्यामुळे हे क्रीडांगण उद्या प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये राहील. अगोदरच बॅट फिरली, अगदी बॅट्समननं वेट अँड वॉचची भूमिका पाहिली नव्हती, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक डॉट बॉल. हे षटक चांगलं राहिले. आतापर्यंत धाव संख्या आल्या तर 10 धावा या ओव्हरमध्ये आल्यात, आणि स्कोर पोहोचलाय 54 धावा. शेवटचा आणखीन एक बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 54 तर बनल्यात. शेवटचा बॉल अमय पाटील, समोर टाकलेला बॉल, बॅटची एज लागले, आणि फलंदाज अमय पाटील देखील बाद. आणि पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमच्या. 54 धावा, आणि हा सामना जिंकण्यासाठी डबल पंजा आता स्कोर वरती उभा करावा लागेल. 18 बॉल 55 ची मॅच. चला, टॉस साठी लास्ट कॉल आहे. जर कॅप्टन आलेच नाही तर 2 षटकांची मॅच राहील. पुढचा सामना स्ट्रिक्टली ऑन करतोय आम्ही कॅप्टनला, कारण जवळजवळ चौथा पुकार समोर आपण बसलात, आणि दोन्ही टीम्स कृपया साथ द्या. आता मॅच स्टार्ट होण्या अगोदर जर कॅप्टन आले नाही तर दुसरा कॅप्टन आला नाही गावदेवी गावठाण, तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. त्यामुळे प्लीज कॅप्टन पाठवा. उद्याचे आयकॉन टीम पहा. पहिली मॅच असणार आहे चिर्ले चॅलेंजर्स, म्हणजे आमचाच आयोजकांचा संपूर्ण संघ खेळेल. JK एंटरप्राइजेस खारपाडा या 2 टीम मध्ये पहिली मॅच. चिर्ले चॅलेंजर्स टीम मध्ये आयकॉन खेळाडू असेल जुगल घरत भेंडकल, आणि अनिकेत मोकल साईचा खेळाडू आहे. खारपाडा टीम मध्ये सूर्या मस्कर मोहो पनवेलचा खेळाडू, आणि दुसरा आयकॉन खेळाडू अभिषेक खातू पेन चिंचपाडचा हा खेळाडू आहे. आणि दुसरा संघ बोकडबीर राहिले, मग बोकडबीर हा सूरज केने गोरसई, अक्षय पाटील मोन्या अलिबागचा खेळाडू. बोनशेट टीम उतरणार आहे स्पर्धेमध्ये, प्रशांत पाटील चिखले आणि सनील फडके विगर. ऐरोली कोलीवाडा टीम स्पर्धेमध्ये येणार आहे. ओमी केनी नवी मुंबईचा एक स्टार खेळाडू, आणि त्याच्या सोबतीला असेल आयकॉन भावेश नाईक दारावे. मोठी जुई टीम खेळेल केतन मात्रे वाकलन त्यांनी निवडल्या, आणि विकी बोईर दारावे एक्सप्रेस हा खेळाडू उद्या मोठी जुई टीम मध्ये असणार आहे. टीम टाकीगाव संघ चैतन्य पाटीलचा संघ खेळणार आहे. त्याच्या टीम मध्ये आयकॉन परेश ठाकूर धुतुम, वैभव पाटील कंठवली. नवीन सेवा संघ भूषण पाटील तुर्बे, नमित पाटील तुर्बे. एकाच टीम मधले एकाच गावचे 2 खेळाडू उद्या सेवा टीम मध्ये आयकॉन खेळतील. भिंगारी टीम देखील खेळणार आहे. कुणाल नाईकचा संघ, आर्यन नाईक बामणडोंगरीचा आयकॉन खेळाडू, आणि वैष्णव बोईर नावा या गावचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि सहारा नवापाडा टीम रोहित गरत धाकटी जुई पुन्हा एकदा या उद्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल, आणि त्याच्या सोबतीला स्वस्तिक मात्रे तारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे 20 आयकॉन खेळाडू उद्या स्पर्धेमध्ये येतील. चला कॅप्टन गावठाण टीम कॅप्टनला पाठवा, कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. जर मॅच स्टार्ट होण्या अगोदर कॅप्टन पोहोचला नाही तर प्रतिस्पर्धी टीमला टॉस विन दिला जाईल. बॅट्समन उतरलेत. एकीकडे कलवेट टेनिस क्रिकेटची ओळख सुशांत मोकल, रायगड भूषण हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. अगदी शांत स्वभावानं अनेक क्रीडा रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेला सुशांत मैदानामध्ये उतरल्या,
आणि तिकडचे प्रेक्षक पेण तालुक्याचे नेहमी सुशांतची मॅच पाहण्यासाठी गर्दी करत असतात. अक्षरशः आपण एका कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकलं होतं की सुशांतची मॅच पाहण्यासाठी टेम्पो भरून प्रेक्षक आलेत. हीच तर ओळख आहे सुशांतची. आणि त्याच्या सोबतीला उतरलाय धाकटी जुई टीमचा एक विस्फोटक खेळाडू रोहित घरत. दोन रोहित नावाचे खेळाडू खेळतात, एक ज्युनियर एक सिनियर. आणि रोहितला आपण पाहू शकता, एका रोहितनं बॉलिंग केले जो टीमचा कॅप्टन आहे, आणि त्या रोहित घरत बॅटिंगसाठी उतरला. दोन्ही टीमचे कॅप्टन आले. चला आपण टॉस करूया. मॅच क्रमांक सेकंड. विनर विनर जिंकेल तो संघ पुढे जाईल. आम्ही नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये कधीच कोणाला कमी लेखू नका. सुरुवातीला सर्व हसत होते की संघ दयानंद मडवी किती छोट्या मुलांना घेऊन उतरल्या, परंतु त्यांनी बलाढ्य दादरपाडा संघाला सुनील चावरी सारख्या एक आयकॉन दिग्गज खेळाडूला बाहेर काढल्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी कोणी मोठा नसतो कोणी छोटा नसतो. टॉस केला जातोय आणि ते गावठाणचे नशिबात जोरदार आहे. टॉस देखील आता जिंकला. पुढच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा तो संघ उतरेल आणि त्यांच्या विरोधात आहे मुंबईचा संघ अगदी घाटला गाव. या दोन संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. प्रेक्षक गर्दी करतायत, त्यांचं स्वागत आहे. जसा वेळ मिळेल ना तसे प्रेक्षक आलेत. कुणाला सुट्टीमध्ये लंच ब्रेक मिळाला ते लंच ब्रेक अगदी क्रीडांगणामध्ये येऊन एन्जॉय करत होते. प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. हा महत्वाचा सामना आहे. याच्यानंतर आणखीन एक मॅच जास्त धावा काढणाऱ्या संघाला पुढे प्रवेश आहे. त्यामुळे ही चेसिंग मोठी पूर्ण करतील का? 18 बॉल 55 धावा ती क्षमता देखील आहे. कारण जर सुशांत मोकल राहिला खेळपट्टीवरती तर धावा तो जमा करू शकतो. रोहित मध्ये क्षमता आहे. तदनंतर साहिल खानावकर देखील मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. लक्ष राहील का सर्व प्रेक्षकांचं? घरच्या मैदानामध्ये भूमिका स्पोर्ट चिरलेची दादागिरी राहील का की धाकटीजी संघ या 55 धाव संख्या चेस करेल? 18 बॉल 55 धावा करूया दुसऱ्या इनिंगला. इथे सुरुवात अमय पाटील आलाय ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल सोडला अगदी वेगवान हा बॉल होता. या पंचांचा निर्णय काय? इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट +1 टोटल 2 धावा मिळतात. मागच्या मॅच मध्ये देखील अमय थोडासा महागडा ठरला होता. 20 धावा त्याने खर्च केल्या. तेव्हा उशिरानं पोहोचलेल्या चैतन्यने त्याला सांगितलं की तुझी बॉलिंग शॉर्ट पिच राहिली होती. आणि या मॅच मध्ये स्वतः आता विकेट कीपर आहे चैतन्य. त्यामुळे आता लक्ष राहील चैतन्याचं देखील कशा पद्धतीने बॉल रिलीज करतात. हाय बॉटम ऍक्शन आहे. रिदम फार चांगला पाहायला मिळतोय अमय पाटीलचा, परंतु तुम्हाला लाईन लेनची गरज राहील. सुशांत आलाय. वेगवान बॉल तेवढ्याच फुल टॉस बॉल वरती ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक तैनाद्याम. रन्स मिळेल एका बॉलचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. बिनबाद 3 धावा. सुंदरसं क्रीडांगण, गवताची अगदी हिरवी चादरच ग्राउंड वरती पसरले की का असं दृश्य. आणि यामध्ये मनमुराद क्रिकेटचा आनंद लुटत आहेत खेळाडू. एक बॉल मध्ये 3 धावा धाव फलकावरती. अमय पाटीलचा वेगवान बॉल तेज तर्रार. इथे रन्स मिळेल एक सिंगल. सिंगलनं काम बनणार नाहीये रोहित. तुम्हाला मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. कारण जर हा प्रवास पुढे न्यायचा असेल तर पार्टनरशिपची गरज आहे. शॉर्ट फॉर्मॅट मध्ये या गोष्टी फार खेळाडूंना लक्षात ठेवाव्या लागतात. 2 खेळाडू सुरुवातीला उतरल्यानंतर एखाद्या खेळाडूमध्ये पार्टनरशिप आणि प्रवास मोठा असल्यानंतर दोन्ही खेळाडूंना शेवटपर्यंत लढावं लागतं. आणि या मॅच मध्ये काही झालं तरी एखाद्या खेळाडूला शेवटपर्यंत झुंज करावीच लागेल. सुशांत मोकल ज्या खेळाडूंना मागच्या मॅच मध्ये आय थिंक 1-2 षटकार जरूर मारले, पण तो आज त्याही पेक्षा जास्त आता गरज आहे या मॅच मध्ये. फुलर लेनचा बॉल प्रचंड वेगवान. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अमय पाटील. जसा अगदी ब्रदर विकेटच्या मागे आला डॉट बॉलचा सिलसिला चालू केला. मगाशी चैतन्य नव्हता त्यामुळे त्याच्यावरती मार बसला. तो इथे चांगली गोलंदाजी. पाऊस पडत नाहीये त्यामुळे वारंवार गोलंदाज तो ओला चेंडू करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक खेळाडूने ती गोष्ट केली. आणखीन एक चांगला बॉल आहे. चांगली गोलंदाजी. सिंगलनं फरक पडणार नाही भूमिका स्पोर्ट चिरले टीमला. आज कॉमेंट्री करत असताना बऱ्याचशा गोलंदाजांचा विचार केला तर ते बॉल भिजवत होते. एकमेव गोलंदाज मला पाहायला मिळाला जो बॉल फुसत होता आणि बॉलिंग करत होता आणि ते नाव होतं दयानंद मडवी. त्याची अपेक्षा होती की बॉल हातातून निसटला तर एक्स्ट्रा रन्स येतील, त्यापेक्षा बॉल सुका करूनच टाकू दे. या गोष्टी ऑब्झर्व केल्या आम्ही आज दिवसभरामध्ये की कोण गोलंदाज कुठला अगदी ओळख चेंडू करून गोलंदाजी करतोय. इथे अमय पाटीलचं कौतुक करूया. चांगला बॉल आहे. तेवढा चांगला फटका ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये पाठवलाय. एका टप्प्यानं सीमा पार. खणखणीत
वर 18 ते 19 धावा काढायच्या आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 18-19 धावा. इथे सुरुवातीला विचार केला तर चांगली गोलंदाजी, फक्त एकच चौकार आलाय, समाधानकारक नसेल स्कोर थाकतेची टीमला. टप्पा बॉल, आता जागा दिली आणि ही चुकी केली गोलंदाजानं, फिरून मारलाय मागच्या दिशेनं, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, षटकार. काढल्या, त्यामुळे आता समीकरण येणारे 12 बॉल 40 धावेची आवश्यकता. 12 बॉल 40 धावा. चांगली मॅच, चांगल्या स्थितीमध्ये. रोहितच्या 2 मागील फटक्यानं मॅचचं चित्र पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. त्यामुळे समीकरण आता 12 मध्ये 40 धावा, प्रत्येक ओव्हर मध्ये 20 काढायच्या आहेत. आणि पावसाळी रबर बॉल मध्ये 20 धावा मित्र म्हणले तेवढ्या कठीण नाहीयेत. टेनिस बॉल मध्ये आपण समजू शकतो की 12 मध्ये 40 मोठी चेस आहे, परंतु रबरीचा बॉल आहे, रबर बॉल कनेक्शन झालं की असे षटकार पाहायला मिळतात. त्यामुळे 12 बॉल 40 ची मॅच. इथे सामना पुन्हा एकदा अडचणीमध्ये टाकतील का धाकटीची टीम साठी. गोलंदाजी डिपार्टमेंट कडून षटक क्रमांक 2 शुभम पाटील हा गोलंदाज आला. शुभम पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. आय थिंक चैतन्य पुन्हा एकदा मैदानातून निघाला, त्याचं कारण आहे दुसऱ्या ठिकाणी देखील स्पर्धा सुरू आहे. आज बरीचशी धावचक चैतन्य पाटीलची राहिले. पनवेल वरून स्पर्धा केल्या, चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये पोहोचला, चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये 2 मॅचेस मध्ये धुमाकूळ घातला आणि पुन्हा एकदा निघाला पुढच्या मॅच साठी. त्याला देऊया शुभेच्छा. 12 बॉल आणि अद्याप 40 धावेची आवश्यकता. शुभम पाटील आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. हे फार महत्वाचं षटक आहे. अगदी सेफ्टी गार्ड चष्म्याचा वापर करतो सुशांत, आणि या गोष्टी करायला हव्यात. खेळाडूंनी सावध पवित्र्याने खेळत असतो. वेगवान बॉल, परंतु या मॅच मध्ये सुशांतचा स्ट्रगल सुरू आहे. त्याच्या बॅट मधून हवे तसे फटके येत नाहीयेत, कारण सुशांत जेव्हा स्ट्रगल करतो तेव्हा रन्स कमी बनताना आम्ही त्याच्या ग्रामीण फॉर्मॅट मध्ये देखील पाहिल्यात. कारण जेव्हा जेव्हा सुशांत खेळलाय तेव्हा मोठ्या धावांचा पाठलाग त्याने सहज करून दाखवलाय, पण तो आज या मॅच मध्ये बॉल कनेक्शन चांगलं घडलं नाहीये. समीकरण 11 बॉल 39 ची मॅच. रोहितच्या कामगिरीकडे लक्ष आहे, कारण मागील 2 बॉल मध्ये 10 काढल्यात. इथे फटका चांगला आलाय, परंतु ताकद कदाचित पडले कमी. अमय पोहोचलाय, चैतन्य देखील, आणि यस सुजित होता, माफी असावी, आणि सुजितनं पकडलाय कॅच. फलंदाज बाद. आतमध्ये उद्याच्या दिवसामध्ये नवापाडा टीम मध्ये आयकॉन तो खेळणार आहे, पण तो ही मॅच त्याच्यासाठी फार महत्वाची राहील, कारण आता समीकरण वाढलंय. 10 बॉल 39 धावा. ओ वेगवान बॉल, परंतु पंचांनी लाईन पाहिले, व्हाईट बॉलचा दिला इशारा. समीकरण आता 10 बॉल 38 धावा. साहिल खानावकर देखील आयकॉन आहे. मागच्या मॅच मध्ये त्याची बॅटिंग चालली होती, पण तो रोहित आला, त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे, पण तो हा सामना तेवढा सोपा नाहीये. ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमची. 10 बॉल 38 ची मॅच. ओ व्हॉट अ बॉल, काय बॉलिंग करतायत सध्याच्या घडीला, उत्तरच नाहीयेत. किती प्रचंड वेग आहे. जरी पाऊस पडला नसला तरी गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केले शुभम पाटीलनं. प्रचंड वेगवान कामगिरी. समीकरण 9 बॉल 38 धावा. गोलंदाज शुभम पाटील तयार. 9 चेंडू 38 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चला कनेक्शन नाहीये. पहिल्याच ओव्हर मध्ये रन्स आल्या, तदनंतर सिलसिला चालूच राहिला, त्यामुळे प्रचंड मोठी धावसंख्या. मग अशी छोट्याने देखील आम्हाला हेच सांगितलं की जेव्हा रन्स मोठा बनतो तेव्हा सेकंड इनिंग मध्ये फार दबाव येतो, आणि या मॅच मध्ये देखील तेच घडलंय. प्रचंड मोठी धावसंख्या झाली, 55 धावा, त्यामुळे दबाव वाढलाय. पुढच्या मॅच मध्ये घाटला गाव आणि त्यांच्या विरोधात ओमकार मयूर स्मृती गावदेवी गावठाण.
सुशांतसाठी हा बॉल होता. प्रचंड वेगवान गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. आय थिंक कालचा दिवस पुंडेच्या क्रीडांगणामध्ये भूमिका स्पोर्ट्सनं गाजवला. सुपर 3 मध्ये ते पोहोचलेत आणि आज देखील लक्ष्य ही चमचमणारी ट्रॉफी जिंकण्याचं. आणि पावसाळी रबर बॉल मध्ये चला इथे देखील रन्स मिळेल एकदम. 5 चेंडूंचा खेळ झाला. समाधान शेठ माली साहेबांची कॉमेंट्री म्हणजे पोट भरून असताना हे जरूर तुम्हाला ऐकायला मिळेल. मागील मॅच मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलात. अनेक वर्ष ते कॉमेंट्री देखील करतायत. साईंचे निस्सीम बघतायत. साईंची पदयात्रा सुरू असते तेव्हा अनेक पदयात्रा अगदी जे पायी दिंडीसाठी जात असतात त्यांच्यासाठी टी शर्ट असतील, जेवणाची व्यवस्था, नेहमीच साईंचा आशीर्वाद अगदी समाधान शेठ माली साहेबांवरती राहिला आणि बऱ्याचशा सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा हातभार असतो. आणि आज शिर्ले चॅलेंजर्स जो तुम्ही संघ पाहता, सुरुवातीला 2 वर्ष अगोदर आम्ही या खेळाडूंकडे पाहिलं. अनेक खेळाडू म्हणत असते होते की हा संघ कसा पुढे जाईल, परंतु याच संघामध्ये राहून सार्थक घरातनं पहिली बाईक जिंकली. हे देखील यश म्हणूया आपण समाधान शेठ माली साहेब. आणि या संघामध्ये घडवण्याचं काम केलं जातं. युवा खेळाडूंना संधी दिली जाते वारंवार आणि युवा संधींचं सोनं करतायत खेळाडू. त्यांचं देखील कौतुक करू आम्ही. उद्या चिर्ले चॅलेंजर्स संघ खेळेल. मगाशी करण मडवीने चांगली बॅटिंग केली. अगदी चिर्लेत मध्ये बरेचसे नामांकित खेळाडू आहेत. इथे देखील बॉल चांगला डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू 35 धावा. सुजित पाटील आल्या. सुरुवातीला हा सामना फाईट होईल असं वाटलं पण तो आता या काही मागील बॉलवर जणू काही एकतर्फी मॅच सुरू आहे की का. बिग हिट करण्याचा प्रयत्न. सुशांतचा फटका फसलाय. चैतन्याच्या जागेवरती कविश होता, छोटा खेळाडू, धावत सुटला. कविश त्या ठिकाणी होता फिल्डिंग करत असताना. कविश मडवी आणि बॉल जाईल सीमापार चौकार. चला पुढच्या मॅच साठी अलर्ट राहा. आता टाइम नको प्लीज खेळाडूंना मी विनंती करू. 4:16 होत आहेत. ठीक 5:30 पर्यंत स्पर्धा संपायला हवी. आणखीन एक चांगला बॉल. इथे देखील डॉट बॉल. गावठाण टीम निर्णय तुमचा आमच्यापर्यंत पोहोचवा संचित. आणि येत्या 9-10 तारखेला संचित टकलेच्या माध्यमातून देखील मॅचेस आहेत. तिथे देखील आयकॉन असतील. सुशांतचा षटकार इथे जाईल का? यस. आणि आलाय षटकार. शेवटचे काही उर्वरित बॉल शिल्लक आहेत. सुशांतसाठी हा बॉल. आणखीन एक चांगला बॉल. 3 स्टंपच्या मधोमध गोलंदाजी आणि पंचांचा इशारा. लेग बाईटचा एक सिंगल इथे देखील मिळेल. आणि शेवटचा बॉल राहिला या सत्रामध्ये, इनिंग मध्ये. कौतुक करूया मी चैतन्य पाटीलचं. आणि या मॅच नंतर करण आणि चैतन्य दोन्ही खेळाडू आपण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीला घेण्यासाठी यायचंय. आणि मागची मॅच करणने जिंकून दिली, तो मॅन ऑफ द मॅच राहिलाय. पुन्हा करणला खेळायचंय. कंटिन्यू 4 मॅचेस आय थिंक तो खेळेल. पुढच्या मॅच मध्ये करण आयकॉन आहे. इथे सामना जिंकलाय भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमनं आणि हार्दिक अभिनंदन. पुढच्या दिशेने वाटचाल केली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चैतन्य पाटील. चला अमय मॅन ऑफ द मॅच घ्या चैतन्याचा. आणि करण मॅन ऑफ द मॅच. करणला देखील आपण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने सन्मानित करूया. चांगली फटकेबाजी मागच्या मॅच मध्ये करणनं 50 काढल्या. चैतन्याच्या बॅटिंगचा विचार केला तर या मॅच मध्ये चैतन्याच्या बॅट मधून रन्स आल्यात जवळजवळ 39 धावा. अवघ्या 12 बॉल मध्ये 39 धावा. मॅन ऑफ द मॅच राहिल्या.